अफगाणिस्तान आणि यूएई हे दोन संघ टी20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आज आमने-सामने येणार आहेत। गेल्या लढतीमध्ये अफगाणिस्ताननं आफ्रिकेला कडवी झुंज देऊन त्यांना सुपर ओव्हरमध्ये पराभव स्वीकारावा लागला, तर यूएईनं कॅनडावर 5 गडी राखून विजय मिळवला। त्यामुळे आजच्या लढतीमध्ये यूएई की अफगाणिस्तान कोण अव्वल ठरतं याकडे सगळ्यांच्या नजरा असतील। टी20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड आणि इटली यांच्यामध्ये लढत होणार आहे। गेल्या लढतीमध्ये इटलीनं नेपाळचा 10 गडी राखून पराभव करत विश्वचषक स्पर्धेतला पहिला विजय नोंदवला, तर इंग्लंडनं स्कॉटलंडचा 5 गडी राखून पराभव केला। त्यामुळे आजची मॅच जिंकून सुपर 8 मध्ये प्रवेश करण्याचा मानस इंग्लंडचा असेल, मात्र बलाढ्य इंग्लंडला रोखण्याचं आव्हान इटलीसमोर असेल। ऑस्ट्रेलियाचा आज टी20 विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेशी लढत होणार आहे। ऑस्ट्रेलियाला गेल्या लढतीमध्ये झिम्बाब्वेनं पराभवाचा धक्का दिला, तर श्रीलंकेनं ओमानचा 105 धावांनी धुव्वा उडवला होता। त्यामुळे आजची लढत जिंकून सुपर 8 मध्ये दिमाखात प्रवेश करण्याचा इरादा यजमान श्रीलंकेचा असेल, तर दुसरीकडे स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्याच्या इराद्यानं ऑस्ट्रेलिया मैदानात उतरेल। बदलापूर शहरातल्या स्ट्रॉंग वॉटर प्रकल्पाचं भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पडलं आणि या प्रकल्पामध्ये शहरातल्या 10 किलोमीटरच्या मुख्य न्यायालयाच्या बाजूला बांधकाम करून त्याचं खोलीकरण केलं जाणार आहे। त्यामुळे पावसाळ्यामध्ये येणाऱ्या पाण्याचं योग्य नियोजन होऊन ते उल्हास नदीला सोडलं जाईल। पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये प्रभारी आयुक्त म्हणून मेट्रोचे महासंचालक यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे। निवडणूक होऊन महापालिकेमध्ये सभागृह अस्तित्वात आलं आणि तरी देखील अद्याप महापालिका पूर्णवेळ आयुक्तांच्या प्रतीक्षेत आहे। त्यामुळे महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळावे अशी मागणी होती। पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासनाकडून स्थायी समितीला सादर केला जाणार आहे। 4 वर्षानंतर लोकप्रतिनिधी स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत त्यावर चर्चा करणार आहे। त्यामुळे शहराला नवीन प्रकल्प काय मिळणार याकडे लक्ष लागले। सांगलीमध्ये कन्यारत्न ठेव योजनेच्या गोव्याचे क्रीडामंत्री रमेश तवडकरांच्या हस्ते शुभारंभ झाला। सांगलीतल्या रुद्राणी फाउंडेशनच्या वतीनं समाजातल्या गरीब कुटुंबातील 102 मुलींच्या नावे ठेवी ठेवण्यात आलेल्या आहेत। रुद्राणी फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी मुलीच्या जयंतीनिमित्तानं त्याच्या नावे ही ठेव योजना सुरू केली। रायगडमधील महाडमध्ये वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव सुरू आहे। या उत्सवानिमित्तानं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं, तर वीरेश्वर महाराजांच्या गाभाऱ्यामध्ये तांदळाची रांगोळी काढण्यात आली। 8 तरुण कलाकारांनी 250 किलो तांदळाचा वापर करत ही रांगोळी साकारली। मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिर परिसरात छोट्या जागेमध्ये राहणाऱ्या एका साधूला 4 वर्षात जागा सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत। सर्वोच्च न्यायालयानं एखाद्याला जागा सोडण्यासाठी इतका मोठा कालावधी देणं ही खरं तर दुर्मिळ घटना आहे, मात्र साधूंचं वय 75 वर्षे आणि त्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग केल्याची बाब न्यायालयानं लक्षात घेतली। छत्रपती संभाजीनगरमध्ये 800 टेंडर बांधकाम विभागानं आउटसोर्सिंगद्वारे मंजूर केले आहे आणि हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून झालाय आता चौकशीतून उघडकीस येणार आहे। 4 आठवड्यामध्ये चौकशी पूर्ण करण्याचा दावा करण्यात येतोय। छत्रपती संभाजीनगर प्रशासन अर्थसंकल्प सादर करणारे यंदाच्या अर्थसंकल्पाकडे नवनिर्वाचित नगरसेवकांचा संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। यंदाही 1200 कोटींची तूट जाणवणार आहे आणि हे निश्चित असल्यानं या तुटीमुळे 70% विकास कामं कागदावरच राहण्याची शक्यता आहे। देशात कंपन्यांच्या नोंदणीमध्ये महाराष्ट्रानं अव्वल स्थान पटकावलंय। 31 जानेवारी 2026 पर्यंत राज्यात एकूण 2.5 लाख कंपन्या नोंदणीकृत आहेत। देशभरात नोंद झालेल्या 15 लाख कंपन्यांपैकी सर्वाधिक कंपन्या या महाराष्ट्रात आहेत। दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, उत्तर प्रदेश 3ऱ्या स्थानावर आहे। LLB 3 वर्ष अभ्यासक्रमाला यंदाही विद्यार्थ्यांनी पसंती दिली। आतापर्यंत तब्बल 62,500 विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं 3 वर्ष LLB अभ्यासक्रमासह BEd, MAd आणि BPEdच्या CET प्रवेश नोंदणीला 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे। शिक्षकांचा TET विरोधी ठराव मंजूर करण्यात आला आहे। राज्य शिक्षक परिषदेच्या मुंबई विभागाचे वार्षिक अधिवेशन पार पडलं। या अधिवेशनामध्ये 1000हून अधिक शिक्षकांनी उपस्थिती राहून संघटनेची ताकद आणि एकजूट अधोरेखित केली। इंडिगो एअरलाइन्स मोठ्या प्रमाणावर पायलटची भरती करणारे तब्बल 1000हून अधिक पायलटची नियुक्ती केली जाणार आहे। देशातले विमान वाहतूक क्षेत्रातील कोणत्याही एअरलाइननं केलेल्या सर्वात मोठ्या भरती मोहिमांपैकी ही एक आहे। दिल्लीतील रहिवाशांकडे 10 वर्ष जुनी डिझेल कार किंवा 15 वर्षांपेक्षा जुनी पेट्रोल कार असेल तर त्यांची आता अडचण वाढणार आहे।
रस्त्यावर आढळणारी अशी वाहनं जप्त केली जातील असा निर्णय दिल्लीच्या सार्वजनिक वाहतूक विभागानं घेतला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आता एक दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे. येत्या 19 फेब्रुवारीपासून एसी लोकलच्या 12 आणि साध्या लोकलच्या 3 फेऱ्यांची वाढ करण्यात येणार आहे. या वाढीमुळे गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. स्वामी समर्थनगर जोगेश्वरी विक्रोळी या मेट्रो 6 प्रकल्पासाठी कांजूर मार्ग इथं कारशेड उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही जमीन एमएमआरडीएला हस्तांतर करण्याला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. मध्य रेल्वेनं या आर्थिक वर्षामध्ये भंगार विक्रीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत भंगार विक्रीद्वारे रेल्वेच्या तिजोरीमध्ये 404 कोटी रुपयांचा महसूल जमा झालाय. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा 3% वाढ झाली आहे. मुंबईत 99,000 फेरीवाले अधिकृत आहेत की 22,000 फेरीवाले पात्र आहेत यावर उच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद पूर्ण झाला. न्यायालय या प्रकरणात आता महत्त्वपूर्ण आदेश देणार आहे. पात्रता निश्चितीसाठी काही फेरीवाल्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले. पाकिटबंद पदार्थांमध्ये असणाऱ्या साखर, मीठ आणि चरबीच्या घातक प्रमाणाबद्दल पाकिटावर स्पष्ट इशारा असावा अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. आणि या प्रकरणामध्ये भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं दिलेल्या उत्तरावर सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे.